माझं नाव यशवंत नारायणराव धुंतुलवार आहेरी. मी तसं इथून 13 किलोमीटरवर देवलमोरी म्हणून गाव आहे, खेडा आहे. तिथून मी इथे आलो. त्या आल्यानंतर व्यवस्थित दुकान चालायचं. त्यावेळेला बाबा लहान होते. रोज येऊन माझ्याजवळ दुकानात बसायचे. मग आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. मग असं करत करत बाबाला आणि म्हटलं तुम्ही राजकारणात या, तू ये म्हटलं. आम्हाला काही स्कोपच नाही आहे इथे. जास्तीत जास्त ग्रामपंचायत, पंचायत समिती याच्या समोर आम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला संधी आहे, तुम्ही या, पण आमच्या काँग्रेसमध्ये या. तुमचे मोठे वडील ते विरोधी पक्षाचे आहे, त्यांच्या विरोधात लढायची आम्ही तुम्हाला साथ देऊ, पण तुम्ही काँग्रेसमध्ये या. हो नाही करत काँग्रेसमध्ये आल्यानंतर मग जिल्हा परिषदला, आधी पंचायत समितीला राहिले. पंचायत समितीचे 5 वर्ष सभापती म्हणून चांगलं काम केलं त्याने. त्याच्यामुळे नंतर जिल्हा परिषदमध्ये गेले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, तिथेही कार्य चांगलं केलं. मग आमदारकीला आल्यानंतर मग राजासाहेबांचा विरोध वाढला, कारण त्यांचाही मुलगा आमदार होता. पण म्हटलं आम्ही तुमच्या पाठीशी राहू, रात्रंदिवस आमच्या परीने जेवढं मेहनत होईल ते तेवढं मेहनत करून तुम्हाला आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग आम्ही 5-6 लोक होतो. त्यावेळेला इकडे काँग्रेस म्हणजे लोक दूर करायचे. अशा स्थितीमध्ये आम्ही बाबाला काँग्रेसमध्ये आणून त्यांना, कारण चंद्रपूरचा पाठिंबा आम्हाला होता नेते लोकांचा, काही करतो बाबाला काँग्रेसमध्ये सारखं ते मला बोलायचं. मग त्यांना आणलं काँग्रेसमध्ये आणायच्या आधी मी त्यांना म्हटलं तुम्ही विधानसभेची सीट जर बाबाला देत असाल तर मी बाबाशी बोलेन. नुसतंच या म्हटलं तर येऊन काय करणार इथं? महाराजांशी फाईट आहे, काही छोटी फाईट नाही आहे ती. तर त्याच्याकरता पूर्ण काँग्रेस जर त्यांच्या पाठीशी असेल, थोडंफार आर्थिक बाजूबी पक्षाला उचलावं लागेल, कारण राजेसाहेबांनी यांना काही दिलं नाही. जे काही आहे ते स्वतःच्या पायावर स्वतःच्या मेहनतीने ते समोर आलेले आहे. त्यावेळेला मलाही खूप त्रास व्हायचा, कारण दुकानात बसत काँग्रेस म्हटलं की इथे खूप विरोध व्हायचा. तरी पण मी त्या विरोधाला उत्तर देत हे शोध मी बाबाला पार्टीत आणलं. बाबाच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज दौरे करायचे. मग त्या दौऱ्यामधून लोकांना समजायचं की सरकार काँग्रेसची आहे. राजेसाहेबांचा विरोधमध्ये विरोध राहिला तर आपला विकास कसं होईल? जर विकास पाहिजे आहे तर धर्मरावला तुम्ही मतदान करा, धर्मराव बाबाला. मग तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडवतील. अशा पद्धतीने त्यांना आम्ही काँग्रेसमध्ये यायच्या आधी हा राजेसाहेबांचा गट समजून काँग्रेसवाले या भागात कोणी लक्ष देत नव्हते. तेव्हा जिल्हा एकच होता आपला, चंद्रपूर जिल्हा. वामनराव गड्डमारे हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. आमची जवळ जास्तीत जास्त त्या गड्डमार साहेबापर्यंत. तर ते अरे ठीक आहे रे म्हणे, तू पहिले धर्मरावला आम्हाला आणून दे, मग तू सांग कोणते विकासाचे कामं पाहिजे. नुसतं तू हे काम नाही झालं, ते काम नाही झालं, असं आहे तसं आहे, ह्या गोष्टी करतो. मग बाबाला का नाही आणत पार्टीमध्ये? बाबा येईल पण वेळ लागेल त्याला. आमचे प्रयत्न चालू आहे. मग रोज येऊन माझ्या दुकानात बाबा बसायचे. तेव्हा मी किराणा दुकानदार होतो. बाबा म्हटलं तुम्ही जिल्हा परिषदेच्या समोर जाऊ शकत नाही, कारण त्यांचाही मुलगा तुमच्या वयात झाला, त्यांना आमदार करतील.
तुम्हाला का मिळणार? आमच्या काँग्रेसमध्ये या. मी तुमची गडवार साहेब, शांतारामजी खासदार आमचे, त्यांच्याकडे आपण जाऊ, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्याकडून शब्द सोडवून घेऊ. हं, नुसतं म्हटलं नाही होणार. मग असं बोलता बोलता मग एक दिवस आम्ही गड्डेमार साहेब आणि शांतारामजीकडे बाबांना घेऊन मी गेलो. म्हटलं, साहेब, आपल्याला काँग्रेस जर वाढवायचं असेल आमच्या विभागात, हे बाबा आहेत, राजघराण्याचेच आहेत, त्यांच्या लहान बंधूचा मुलगा आहे आणि ॲक्टिव्ह आहे, आता सभापती आहे, परंतु आम्हाला आमदारच्या रूपात यांना पाहायचं आहे आणि आम्ही आमदार निवडून आणाल का रे म्हणून पुरेपूर प्रयत्न आम्ही करू त्यांना आणण्याचा त्यांच्या नेतृत्वाखाली. मग त्यांना काँग्रेसमध्ये एक दिवस घेतलं. त्याच्यानंतर मग ते मुंबईला जाणे येणे, पवारसाहेबाशी त्यांची खूप मैत्री जुळली. मग पवारसाहेब त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. मग राष्ट्रवादीमध्ये पक्ष काढला. मग पवारसाहेबांनी तर मला तिथून फोन केला, पवारसाहेब राष्ट्रवादी पार्टी अलग करत आहे आणि मला पार्टीत यायला आमंत्रण करत आहे, का करू? म्हटलं, पवारसाहेब, आम्ही जरी त्यांच्या जवळून संपर्क जरी आला नाही, तुमच्या माध्यमातून एक दोन वेळा मी मुंबईला आलो, परंतु त्यांना कामाबद्दल आवड आहे, आपल्या क्षेत्राबद्दल आवड आहे, तर निश्चित ते तू बोल म्हणे. म्हटलं, पवारसाहेब, ठीक आहे म्हटलं, मी बोलतो पवारसाहेबांची. मग पवारसाहेबांना म्हटलं, साहेब, तुम्ही नेहमी मला म्हणतात धर्मरावला पार्टीत घेऊन ये, तर मी धर्मरावला घेऊन आलो आहे. मग तुम्ही धर्मरावला काय देणार? पद देणार की काय देणार? नाही म्हणे, त्याला आमदारकीसाठी उभं करायचं आहे म्हणे, आणि जो काही असेल, म्हटलं, त्यांची आर्थिक बाजू आजच्या तारखेला तेवढी मजबूत नाही आहे, मी व्यवस्था करतो म्हणे, पण त्यांना काँग्रेस प्रवेश करायला सांग आणि त्यांना घेऊन. मग बाबांशी बोललो. म्हटलं, बाबा, अशीची गोष्ट आहे. मग दोघे आम्ही मुंबईला गेलो. पवारसाहेबांना सांगितलं, म्हटलं, बाबासाहेबांना घेऊन आलो, हां, जे बोलायचं आहे ते तुम्ही बाबासाहेबांशी बोला, माझी जबाबदारी इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, ते मी घेऊन आलो. बाबा, पवारसाहेबांनी तिघेही बसून चर्चा झाली. फक्त तुम्ही सांगा म्हणे काय पाहिजे तुम्हाला, आणि तुम्ही उभे झाल्यानंतर मी अहेरी निर्वाचन क्षेत्रामध्ये 2 दौरे तुमच्यासाठी स्पेशल करेन. तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो इथे. बाबा रोज येऊन बसायचे माझ्याकडे आणि सायंकाळी मी जाऊन त्यांच्याकडे बसायचं. मग बाबांना सांगितलं मी की बाबा, मी काँग्रेस करून राहा, कारण गड्डेमार साहेब आपल्याला पूर्ण मदत करायला तयार आहे आणि माझ्या शब्दावर तुम्ही राहू नका. गड्डेमार साहेबांना मी तुमच्याकडे घेऊन येतो, कारण ते मोठे नेते आहेत. शांतारामजी, गड्डेमारजी हे मोठे नेते, ते खासदार, हे आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आणि मी एक लहान कार्यकर्ता. तुम्ही माझ्या शब्दावर येऊ नका, फेस टू फेस तुमची करून देतो, त्याच्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचं, काय बोलायचं त्यांच्याशी ते तुम्ही बोला. खूप सगळं केलं. कुटुंब मोठा होता, 5 भाऊ, 2 बहिणी, असं कुटुंब होतं त्यांचं. आणि मला वाटते वडील गेले तेव्हा ते 11-12 वर्षाचे होते, आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी हे मोठ्या असल्यामुळे त्यांच्यावर आले. त्यानंतर काही काळ त्यांना सगळं करावं लागलं, परंतु ते हटले नाही, मागे हटले.
मग त्या ह्याच्यातूनही ते मग जिल्हा परिषद आधी पंचायत समितीला राहिले, 5 वर्ष सभापती झाले. मग नंतर जिल्हा परिषदला गेले. जिल्हा परिषदमध्येही 5 वर्ष त्यांचं काम चांगलं होतं. परत पुन्हा आमदार रिझर्व सीट असल्यामुळे, रिझर्वमध्ये शिक्षण कमी आहे, आहेत लोक भरपूर, परंतु आता आमदार म्हणजे काय लहान गोष्ट नाही आहे ना. आमदार बनायला आणि लोकांचे प्रश्न, लोकांचे विचार, कोणी कसेही बोलतात ते ऐकून घ्यावं लागेल, संयमपणा पाहिजे, ह्या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे. कार्य करताना कामं पाहिजे. बाबांकडे जाऊन मागणी केली तर बाबा या ट्रिपला ना दुसऱ्या ट्रिपला तुला देऊ, कारण मी दुसऱ्यांना शब्द दिलेला आहे. पुन्हा जे कामं निघतील त्याच्यात पहिला नंबर तुझा राहील. अशा पद्धतीने कार्यकर्ते जुळले, भरपूर जुळले त्या काळात. असे करत करत आणि तेव्हा राजेसाहेबांचा बोलबाला होता या क्षेत्रात. त्यांच्या विरोधात जाऊन काम करणे एवढं सोपं काम नव्हतं. ते हकीम म्हणून आहे याचे मालक, त्याचे वडील आणि मी, आम्ही दोघेच बाबांसोबत सुरुवातीला होतो. आम्हालाही त्रास होत होता, कारण हा पूर्ण राजेसाहेबांचा एरिया. त्या ह्याच्यात काम करत असताना किंवा त्यांच्या विरोधात बोलत असताना बरेचदा आमचा अपमानही व्हायचा किंवा 2-2 गोष्टी व्हायच्या. हे सर्व आम्ही सहन करून बाबासोबतच कधी आम्ही डगमगलो नाही आजपर्यंत. मी आता माझं वय 78 आहे. जेव्हापासून मी राजकारणामध्ये बाबांसोबत जुळलो तेव्हापासूनचा आजपर्यंत मी बाबांसोबतच आहे. आणि कुठे काही अडचण आली, काही आली तर बाबा माझ्याशी विचार करतात. डेव्हलपमेंट काय आहे हे माहीत नाही, कारण आमची SC रिझर्वेशन सीट होती सुरुवातीला. त्यामुळे शिरंच्याला मुकुंदराव अलोने म्हणून होते SC काँग्रेसचे, त्यांना सीट मिळाली. बाबांकडे कोणीही कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर त्याला नाराज करत नाही. त्याच्या कामामागे थोडा वेळ तर लागतो. मंत्रालयात इकडे तिकडे पेपर सरकणे ह्याच्यात वेळ जातो. म्हटल्याबरोबर काही आज मी बाबांना बोललो की मला हे काम द्या तर शक्य नाही आहे. तर अशा पद्धतीने कामं आणून ते कार्यकर्त्यांना देत गेले. कार्यकर्ते 2 पैसे कमवत होते, बाबांसाठी निवडणुकीमध्ये निघत होते. अशा करत तेव्हा राजेसाहेब होते. राजेसाहेबांच्या विरोधात निघणे एवढं सोपं काम नव्हतं. ते हे आल्यानंतरच या भागाचा विकासाला सुरुवात झाली. बाबा आल्यानंतर आधी इथे पाण्याचा मोठा त्रास होता, कारण नदी इथून जवळपास 2-2.5 किलोमीटर आहे. तिथून पाणी आणणे एवढं सोपं काम नव्हतं. आम्ही सारखं बाबांच्या मागे लागलो. त्यावेळेला कन्नवार साहेब होते मुख्यमंत्री, त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना भेटलो. मग नंतर असं प्रत्येक ज्या गोष्टी लोक, मी दुकानदार व्यापारी माणूस, लोकांचा संपर्क मला जास्त येत होता आणि बाबांचे माझे संबंध चांगले आहेत म्हणून लोक मला येऊन आमच्या गावात रस्ता नाही आहे, पुलिया नाही आहे, हे नाही ते नाही, लगेच चालतो बाबाकडे, मी तुझ्यासमोरच बोलतो. मग असं नेऊन बाबांना भेट करून, बाबा अशी गोष्ट आहे, तुम्ही हे काम करा, करून द्या, तेव्हा हे गाव आपल्याला जुळतील, हे लोक आपल्याला जुळतील. महाराजांपासून दूर करणं एवढं सोपं काम नाही आहे. त्या दृष्टिकोनातून मग आम्ही म्हणजे फेस टू फेस तुमचे जसं आपण बोलत आहोत तसं त्या गावाच्या लोकांसमोर बाबांनी शब्द दिला आणि मी बोललेलं,
फरक असतो ना.